नमस्कार. नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि सगळ्यांना आवडणारी आळू वडी फ्राय. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी कमी वेळात तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी 2 जुड्या आळूच्या पानांची घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मागची देठं वगैरे काढून घेतलेली आहे. आता साहित्य पण सांगते तुम्हाला. 1 वाटी बेसन घेतलंय. वजनीप्रमाणे म्हटलं तर 250 ग्राम असेल. लाल मिर्च पावडर घेतलेली आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि 10-12 लसणांची पेस्ट तयार करून घेतली. अर्ध्या लिंबाचा रस आहे, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. आता आपण हे बेसन एका बाउलमध्ये घेणार आहोत टाकून. जिरे टाकतोय आपण, ओवा टाकतोय, हातावर क्रश करून टाकायचा ओवा. आता जे आपण मसाले घेतलेले आहेत ते टाकणार आहोत. प्रथम आपण लसणाची पेस्ट टाकतोय. 10-12 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. लाल मिर्च पावडर, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा असेल तर टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकतोय आपण, बारीक चिरून घेतलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस. कधीकधी घशाला खवखव करतात ते आळूची पानं, त्यामुळं अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून आपण सैलसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट पण करायचं नाही, जास्त सैलसर पण नाही करायचं, त्यातल्या त्यात करायचं आहे. हे बघा, बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण हे पानांना लावून घ्यायचं आहे. पातळ असं लावून घ्यायचं. आता मी 4 पानांचं लेयर तयार करणार आहे. पातळ लेयर दिली ना तर आळूची वडी खाताना अशी घशाला दाटल्यासारखं होत नाही आहे. त्यामुळं पातळ लेयर द्यायचा बॅटरच्या आपल्या. एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. सर्वात छोटं पान घ्यायचं आता. आता घट्ट असं आपण रोल तयार करणार आहोत. अगदी घट्ट रोल तयार करायचा आहे. अगदी घट्ट रोल तयार करायचा पण, आणि वरणंसुद्धा आपण बॅटर लावायचं आहे पानांना. खाताना खूप छान लागतं ते, त्यामुळं शेवटचं टोक पण व्यवस्थित जॉईन करायचं आहे. तयार झालेले आहे. आता असंच दुसऱ्या पानांना सुद्धा लावते मी. दुसऱ्या पानांना सुद्धा सेम लावून घेते तशीच. आता मी 4 पानांची लेअर केलेली आहे. तुम्ही 5 करू शकता, 6 पानांची पण करू शकता. असे सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत मी. चाळणीला तेल लावलेलं आहे. आता आपण हे शिजवून घेणार आहोत. तर पाण्याला पण छानशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवू, एक 10 मिनटं आपण शिजत ठेवूया हे वड्या आपल्या. 10 मिनटानंतर मस्त असे शिजून झाल्यात. पूर्ण थंड झाले की मग वड्या कापायला घ्यायच्या. आता आपण मधनं चीर देतोय त्याला आणि पातळ अशी कापून घ्यायच्या. वड्या खूप पूर्ण थंड झाल्या ना तेव्हा वड्या खूप छान अशा पडतात. हे बघा, मस्त अशी वडी तयार झालेली आहे. मी पातळ पातळच कापून घेते, म्हणजे आपलं फ्राय जेव्हा करू ना तर कुरकुरीत लागतात फ्राय केल्यावर. तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे एका साईडला. किती मस्त अशा वड्या पडतात बघा, आणि पातळ अशा वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. हे बघा, सगळ्या वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपण हे तळून घेणार आहोत. कलर पण बघा ना किती छान आला. तेल पण छानसं गरम झालं आपलं. आता तळून घेतो आपण. तळताना 5 मिनटं अगोदर गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि मग तळा. कुरकुरीत अशा तळून निघतात त्या.
हे बघा तळून झालेलं आहे. आता साईडला काढूया. दुसरी बॅच टाकतो आपण. मस्त असे तळून झालेले आहेत. हे बघा, कलर पण बघा ना किती छान आलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेतो आपण. दुसरी बॅच पण तळून झालेली आहे. अशा सगळ्या वड्या मी तळून घेते. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तयार झाली आपली खमंग आळू वडी फ्राय. एक फोडून पण दाखवते तुम्हाला. मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून अशा छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.